नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये धनश्री जेव्हा आता डॉक्टरांनी तिला जे सत्य सांगितलेलं आहे विद्याधरबद्दल, तेव्हा ती घरी येते, रडत असते. आणि विद्याधरने मात्र तिला मागच्या वेळेस आता इतकं मारलेलं असतं, तिला आरशासमोर ढकलून देऊन तिला आरशामध्ये तिचं थोबाड कसं आहे बघायला सांगितलेलं असतं. आणि तुझी लायकी आहे का माझ्या मुलाची आई होण्याची, असं मात्र अपमानकारक तो तिला बोललेला असतो. आणि तिला मात्र खूप त्रास दिलेला असतो. हे सर्व काही धनश्रीला आता आठवते. आणि स्वतः मात्र आता त्याच्यामध्ये दोष असताना तो धनश्रीला म्हणलेला असतो की तसंही तू माझ्या खानदानाला काय वारस देशील, तू तर वांज आहे वांज. तेव्हा धनश्री खूप रडत असते. धनश्री म्हणते की हे बघा, अहो प्लीज मी वांज नाही, तुम्ही मला असं बोलू नका. तर विद्याधर तिला म्हणतो की वांज नाही तर काय आहेस तू. म्हणून आता हे सर्व तिच्यासोबत विद्याधरने केलेले जे अत्याचार आहे तर ते तिला आठवतात. आणि डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे की त्या रिपोर्टनुसार मात्र दोष विद्याधरमध्ये आहे. ह्या सगळ्याचा मात्र आता धनश्री विचार करत आहे. धनश्री हे पग विद्याधरला कधीही मूल होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये कमी आहे तर तुझ्यामध्ये नाही. तेव्हा आता धनश्रीला मात्र आता ह्या सगळ्याचा खूप मनस्ताप होतो. तेव्हा ती आता फक्त स्वतःला म्हणते की मी वांज नाही. आणि तेवढ्यात तिला चक्कर यायला सुरुवात होते. मी वांज नाही, मी वांज नाही असे म्हणत मात्र आता तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होत खाली पडते. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी आणि सुनीताताई बाहेर येतात. आनंदीचा धक्का मात्र आता धनश्रीला लागतो. तेव्हा सुनीताताई म्हणतात की आनंदीताई थांबा. तर धनश्रीच्या तोंडातून फक्त हे शब्द सुरू असतात की मी वांज नाही, मी वांज नाही. आणि तेवढ्यात आनंदीचा जीव कासावीस होतो. ती लगेच म्हणते की धनश्री ताई काय होतं तुम्हाला. सुनीताताईला पटकन पाणी आणायला सांगते. तेव्हा मात्र आनंदी बिचारी तिला आता मदत करत असते की काय होतं धनश्री ताई, तुम्ही इथे खाली का बसलात, उठा बरं. म्हणून आनंदी तिच्या हाताला धरून उठवत असते, तिला आधार देत असते. तर धनश्री तिच्यावरच रागाने उलटते आणि म्हणते की सोड मला, जा इथून म्हणून तिच्यावर ओरडते. आनंदी म्हणते की अहो धनश्री ताई तुम्ही असं का करता. आणि हे बघा धनश्री ताई प्लीज पाणी पिऊन घ्या. सुनीताताई पाणी आणून देतात. आनंदी पाणी त्यांना घेण्यासाठी आग्रह करते. आणि तेवढ्या शिल्पा तोऱ्यातच खाली येते. बिचारी आनंदी कासावीसून पाणी प्यायला देत असते. परंतु धनश्री रागाने म्हणते मला तुझ्याकडून काही पण नकोय, मला पाणी सुद्धा नकोय, तू जा इथून. त्यावरती मात्र आनंदी म्हणते की धनश्री ताई प्लीज तुम्ही असं करू नका. आणि तेवढ्याच शिल्पा तेथे येते. धनश्री आनंदीला म्हणते की तुला मी जा म्हटलं ना. लगेच शिल्पा आनंदीला बाजूला करते आणि धनश्रीच्या हाताला धरून तिला विचारते की काय झालं धनश्री, तुला काय झालं. आणि तिला हाताला धरून उठवून तिला सोफ्यावर बसवते. धनश्री आता रडत असते. शिल्पा म्हणते की काय झालं धनश्री, अगं बोल, तू काय असं रडतेस, प्लीज बोल ना. आणि तेवढ्यात मात्र धनश्री आता शिल्पाच्या मिठीत येऊन खूप रडत असते. शिल्पा तिला जवळ घेत विचारते की अगं धनश्री काय झालं, बोल नक्की, तू का रडतेस, मला सांग बरं काय झालं. तेव्हा मात्र आता शिल्पा तिच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते. आणि आता धनश्रीला विचारते की सांग, शांत हो, नक्की झालं तरी काय. तर धनश्री आता खूप रडतच म्हणते की ताई त्यांनी माझ्यासोबत असं का केलं, मी असं काय वाईट केलं म्हणून हे माझ्याशी असं वागले. शिल्पा विचारते की अगं काय झालं पण नीट तर सांग ना, अगं कळालं तर पाहिजे ना मला, अगं विद्याधरने नक्की काय केलं. त्यावरती धनश्री म्हणते की आम्हाला मूल होत नव्हतं आणि त्याचा सगळा काही दोष आजपर्यंत मी स्वतःला देत होते. मलाच असं वाटायचं की माझ्यामध्ये दोष आहे, मी या घराला वारस देऊ शकत नाही, यामुळे मला अपराधी वाटायचं. पण आज मला कळाले की ताई दोष माझ्यात नाही तर यांच्यामध्ये आहे. तेव्हा आता शिल्पा तर शांतच होते. शिल्पाला काय बोलावं ते काही कळत नसतं. ती आता धनश्रीला म्हणते की अगं धनश्री तू काय बोलतेस, तुला कळतं का. तेव्हा आनंदी सुद्धा हे सर्व ऐकते. आनंदीला धक्का बसतो. तेव्हा लगेच धनश्री म्हणते की आज मी डॉक्टरांकडे गेले होते आणि डॉक्टरांनीच मला सांगितलं की यांनी 2 वर्षापूर्वीच आता ही टेस्ट केली होती आणि तेव्हाच त्यांना कळाले होते की दोष त्यांच्यात आहे. हे सगळं त्यांना माहिती होतं तरी सुद्धा ताई त्यांनी मला का सांगितलं नसेल, का सांगितलं नाही त्यांनी. आणि हे सगळं काही कळाल्यानंतर तरी सुद्धा मी त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं असतं, अगदी थोडंसं सुद्धा प्रेम माझं कमी झालं नसतं. पण तरी सुद्धा त्यांनी मला का सांगितलं नसेल. ते जर मला म्हणाले असते की तू वांज आहे हे सगळ्यांना सांग, ते सगळं काही ताई मी स्वीकारलं असतं. आणि आता मात्र शिल्पा धनश्रीच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसत असते, तिला शांत करते. आनंदीला सुद्धा आता हे सर्व काही ऐकून फार मोठा धक्का बसतो. तिला सुद्धा वाईट वाटतं. तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते. आणि तेवढ्यात मात्र हा विद्याधर हातामध्ये आता पट्टा घेऊन धनश्रीला मारायला येतो. आणि तेवढ्यात मात्र आता धनश्री पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. ती घाबरते. सगळेजण विद्याधरकडे बघत असतात. तर विद्याधर रागाने म्हणतो की काय ग धने, माझ्यावर आरोप करतेस, इतकी तुझी हिंमत वाढली. तेव्हा आता धनश्री लगेच उठून उभी राहते, खूप घाबरते. त्यापेक्षाही आनंदी खूप घाबरते. विद्याधर म्हणतो की विद्याधर निंबाळकर कधी बाप होऊ
शकत नाही, हे बोलण्यासाठी तुझी जीभ उचललीस कशी, त्यामुळे मी तुझी जीभच तोडून टाकतो, असे बोलून तो आता धनश्रीच्या अंगावर धावून येतो. धनश्री म्हणते की नाही हो, मी फक्त, आणि तेवढ्यात शिल्पा आड येते. तर विद्याधर तिच्यावर ओरडतो की ताई, तू आमच्यामध्ये पडू नको, आज मात्र मी हिला सोडत नसतो, हिची चांगली चांबडी लोंबत असते. आणि तेवढ्यात मात्र आता विद्याधर रागाने ह्या पट्ट्याने मात्र धनश्रीला मारतो. आणि का तू हे सर्व यांच्यासमोर बोललीस असं म्हणतो. त्यावरती धनश्री खूप घाबरत रडतच म्हणते की हे बघा, अहो मी फक्त डॉक्टरांनी ताई काय सांगितलं हे ताईंना सांगत होते. तर आनंदीचा जीव कासावीस होत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता विद्याधर म्हणतो की हे तू बोललीस का. तर धनश्री लांब पडत असते आणि माफ करा मला असं म्हणून तेवढ्यात आता यांच्या ह्या आवाजाने बापू आणि माई बाहेरच धावत येतात. तर विद्याधर त्यांना म्हणतो की आमच्यामध्ये कोणी पडायचं नाही, आत्ताच मी आता हिला सोडणार नाही, कोणीही आमच्यामध्ये पडायचं नाही असे बोलून तो मात्र धनश्रीला आणखीनच मारतो. तेव्हा धनश्री बिचारी खूप रडत असते आणि इकडे तिकडे धावत असते. तर आनंदीचा जीव कासावीस होत असतो. विद्याधर तिला एक एक फटके ओढत असतो आणि का बोललीस असंच म्हणत असतो. आणि तेवढ्यात मात्र आनंदी विद्याधरला धरायला जाते, पण विद्याधर तिला सुद्धा ढकलून देतो. आनंदी बिचारी खाली पडते. आणि त्याच वेळेस मात्र आता हा विद्याधर कुणाचं ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो मात्र आता धनश्रीला फटके ओढत असतो. आनंदी सुद्धा आता मध्ये येऊन खाली पडलेली आहे. आणि तेवढ्यात मात्र आता फटका ओढणार तोच युगंधर मागून येतो आणि त्याच्या हातातील तो पट्ट्या धरतो. तर विद्याधर मागे वळून बघतो तर युगंधर रागाने विद्याधरकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता विद्याधर आता रागाने युगंधरकडे बघत असतो. आमच्यामध्ये पडू नको असं म्हणतो. तर युगंधर सनकने एक त्याच्या कानामागे ठेवून देतो आणि त्याचं चांगली गचंडी धरत आता त्याला म्हणतो की हे बघ, आणि खबरदार तू तिच्या अंगावर परत हात टाकलास तर निंबाळकरांच्या घराला कलंक आहेस तू. बायकोवर हात उचलतो आणि बायकोवर हात उचलण्याची हिंमतच कशी झाली, का तू तिच्यावर हात उचलत होता आणि का तिच्यावर हात उचलत होता. म्हणून मात्र आता तो विद्याधरला चांगलंच मारत असतो, जोराने ढकलून देतो आणि पुन्हा त्याची गचंडी धरत ओढतो. तेव्हा मात्र आता विद्याधर आता म्हणतो की मला सोडून दे, परंतु युगंधर म्हणतो की नाही, तू का मारत होता धनश्रीला, नक्की काय झालं होतं. त्यावरती आता शिल्पा म्हणते की अरे हे बघ युगंधर, त्यांच्या नवरा बायकोचं भांडण झालं होतं, तू त्याला सोडून दे, कशाला त्याला मारतो. आणि तेवढ्यात मात्र युगंधर आनंदीला विचारतो की काय झालं. तर विद्याधर रागाने आनंदीकडे बघत असते. तेव्हा धनश्री बिचारी रडत असते. तर आनंदी सगळं काही खरं सांगते की धनश्री ताईंना डॉक्टरांनी सांगितलं की ते वांज नाहीत आणि त्यांना मूल का होत नाही. तेव्हा आता आनंदी पुढे म्हणते की खरं तर दोष विद्याधर मध्ये आहे. हे ऐकल्यानंतर आता विद्याधर रागाने आनंदीकडे बघतो आणि म्हणतो की वा आनंदी वा, आता तर मी मोकळा झालो. असे म्हटल्यानंतर आता जेव्हा तो आनंदीवर धावून येतो तर विद्याधर जेव्हा तिच्या अंगावर धावून येत असतो त्याच वेळेस युगंधर मागून त्याच्या पाठीमध्ये लाद बसवतो आणि आनंदीच्या पायाशी मात्र विद्याधरला युगंधर पाडतो. आनंदी घाबरतच बाजूला होते. परत मात्र आता त्याला धरून आसडतो आणि त्याची चांगली गचंडी धरत म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली आनंदीकडे वाकड्या नजरेने बघण्याची, आणि यापुढे लक्षात ठेवते एकटी नाही, जर तू कुणावर हात उचलला तर तुझा हात तोडून हातामध्ये देईल, लक्षात ठेव. म्हणून जोरात त्याला आता ढकलून देतो आणि खूपच मारतो. धनश्री मात्र अजूनपर्यंत रडत असते. तेव्हा आता युगंधर त्याला म्हणतो की पुरुषार्थ फक्त मुलांना जन्माला घालत नसतो, तुम्ही मात्र तुमच्या बायकोशी कसं वागतात त्यात असतो. स्वतःचा पुरुषार्थ लपवण्यामध्ये का बायकोला मारतो, त्यात कसला पुरुषार्थ आलास रे. आणि तू तर बायकोला दोष न देता मुलं न होण्याची जबाबदारी स्वतःवर जर घेतली असते तर तो खरा पुरुषार्थ होता. तेव्हा तुला कोणी नाव सुद्धा ठेवलं नसतं. आणि पुरुषार्थ हा डोक्यातून विचारच काढून टाक. निंबाळकरांचं रक्त इतकं घाण असंच कसं शकतं, आणि तुला भाऊ म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते. तर विद्याधर बघतो आणि मोठ्याने हसायला सुरुवात करतो. विद्याधर हसत म्हणतो की अरे दादासाहेब, तू काय करणार आहेस, मला तर घरातून बाहेर काढू शकत नाही आणि फक्त तू धमक्या देणार आहे का, आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढूनच दाखव. आणि जोरजोराने हसतो. युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की निर्लज्जपणाचा कळस आहे तो, आणि हे बघ माझ्या घरामध्ये मात्र बाई माणसावर हात उचललेला मला नाही चालणार. असं समजू नको की मी काही करू शकत नाही. मी स्वतःवर जे बंधने घालून घेतलेले आहे तरी सुद्धा मात्र मी गप्प नाही बसू शकत. आणि हे बघ जर माझ्यावरती बंधने नसती तर आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांमध्ये दिलं असतं, तेव्हा कुठे तुझी अक्कल ठिकाणावर आली असती. त्यामुळे आता जो तमाशा झाला तो बास कर आणि चल निघ. म्हणून आता तो पुन्हा विद्याधरला ढकलून देतो. विद्याधर आता शिल्पाच्या समोर येतो आणि आनंदी शेजारीच उभी असते. तर आनंदीकडे रागाने पाहत असतो. आता आनंदीकडे रागाने बघतो. आनंदी खाली बघते आणि लगेच विद्याधर तोऱ्यातच आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता धनश्री सुद्धा मात्र विद्याधरच्या मागे रूम मध्ये निघून येते. विद्याधर रागाने जेव्हा आतमध्ये येतो आणि लगेच कपाटामधून दारूची बॉटल घेतो आणि ढसाढसा मात्र ती दारू पित असतो. धनश्री त्याच्या मागून येते आणि म्हणते की आहो मला खाली असं काही बोलायचं नव्हतं. तरी सुद्धा विद्याधर
मात्र रागाने पुन्हा तिच्या कानामागे ठेवून देतो. माझ्या खोलीतून बाहेर हो म्हणून तिच्या हाताला धरून तो तिला बाहेर काढतो. तेव्हा धनश्री बिचारी खूप रडत असते आणि दरवाजा बंद करून घेतो आणि मस्त दारू पित असतो. धनश्रीला मात्र आता तो खूप मारत असतो. मारून तिला घराच्या बाहेर ढकलून देतो, म्हणजे रूमच्या बाहेर. रूम मध्ये येऊन मात्र तो आणखीनच दारू पित असतो. त्याला मात्र आनंदीचा फारच राग होतो. आता विद्याधर रागाने म्हणतो की आनंदी, अगं मी तुला लहानपणची माझ्या गोष्ट सांगितली होती, पण तरी सुद्धा ह्या नागाच्या शिफ्टीवर तू पाय दिलास. आता मात्र मी तुला नाही सोडणार. युगंधर, निंबाळकर आणि आनंदी. त्यानंतर आता इकडे माई मात्र आता साडी घेऊन बापूंना दाखवायला येतात आणि म्हणतात की कशी आहे. त्यावरती आता बापू म्हणतात की अहो नेहमीसारखीच आहे. तर लगेच माई म्हणतात की नेहमीसारखी म्हणजे अहो हे बघा नेहमीसारखी नाही, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काढून ठेवलेली आहे, कशी वाटते. तेव्हा आता बापू म्हणतात की अहो हे बघा मला का विचारतात, साडी नेसणार तू, पूजा करणार तू आणि माझा मात्र काय संबंध, मला का विचारते. तेवढ्यात माई म्हणतात की अहो नेसणार जरी मी असेल पण बघणारे डोळे मात्र तुमचे आहेत म्हणून विचारते. तेव्हा आता बापू म्हणतात की तू कुठलीही साडी जरी नेसली ना तर शेवटी मात्र दिसणार तशीच. यावरती आता माई विचारते की तशीच म्हणजे, तर बापू म्हणतात की सुंदर, खूपच सुंदर. तेवढ्यात मात्र आता माई हसतात, खुश होतात. बापू विचारतात की झालं का समाधान. आणि तेवढ्यात मात्र आता शिल्पा ही जोरात नोकरावर ओरडते, नारायण नारायण. तेव्हा आता बिचारा धावतच येत असतो. शिल्पा रागाने बाहेर येते आणि नारायणला म्हणते की 1000 वेळा सांगितलं की माझ्या रूममध्ये मात्र लाल गुलाबाची फुलं ठेवायची नाहीत. तेव्हा माई आणि बापू शिल्पाचं हे सर्व काही बोलणं ऐकून घेतात आणि तेवढ्यात शिल्पा पुन्हा आता त्यांच्यावर ओरडते की सांगितलं होतं तरी सुद्धा तुम्ही का ठेवलीस. नारायण काका म्हणतात की हे बघा माफ करा ताई साहेब, चुकून घाई झाली, पुन्हा असं नाही होणार. बिचारे हात जोडून माफी मागत असतात. तर लगेच शिल्पा म्हणते की हे बघा उचलून फेकून द्या, नाहीतर मी तुम्हाला उचलून फेकून देईल. आणि त्याच वेळेस मात्र बिचारे नारायण काका खूप घाबरतात आणि घाबरतच मात्र आता ते फुलं फेकून द्यायला येतात. बापू विचारतात की शिल्पा, ए शिल्पा अगं काय झालं, अगं तू एवढी का संतापलीस, वटपौर्णिमेचा सण आहे, घरामध्ये इतक्या आनंदाने प्रसन्न वातावरण पाहिजे आणि तू काय इतकी चिडचिड करतेस. तेव्हा आता शिल्पा बापूंना म्हणते की तुम्ही विचारतात आणि सगळं काही माहिती असून सुद्धा आजच्या दिवशी माझी का चिडचिड होती, कारण एका माणसाच्या उदंड आयुष्यासाठी मी उपवास केला, वडाच्या झाडाची पूजा केली आणि त्या माणसाने माझ्यासोबत काय केलं, अर्धवट रस्त्यावर सोडून दिलं आणि एका बाई बरोबर मात्र सुखी संसार करतोय. आणि आजचा हा दिवस आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये जातो, जेव्हा समिधा होते तेव्हा हा वटपौर्णिमेचा सण आहे तर तो आपल्या घरात दिवाळीसारखा साजरा व्हायचा. आता शिल्पाला मात्र तिचा भूतकाळ आठवतो, कारण तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत जे केलेलं आहे तर ते तिला आज या वटपौर्णिमेच्या दिवशी आठवतं, म्हणून तिची फार चिडचिड होत असते. त्यानंतर मात्र ती समिधाचं आता सर्व काही आठवते की समिधा असल्यानंतर घरामध्ये किती भरभराट होती. जेव्हा समिधा गेली आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची रांगोळी झाली आणि त्यानंतर मात्र वटपौर्णिमा हा सण माझ्यासाठी जळूनच खाक झालेला आहे. आणि तेवढ्यात मात्र युगंधर बाहेर येतो आणि ताई असं म्हणतो. शिल्पा विचारते की काय झालं युगंधर. युगंधर विचारतो की तू धनश्रीशी बोलली का, तर शिल्पा विचारते की धनश्रीशी आणि कशाबद्दल. तेव्हा आता लगेच युगंधर म्हणतो की अगं ताई तू कशाबद्दल म्हणजे काय विचारते, विद्याधरला घटस्फोट देण्याबद्दल. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर माई आणि बापूंना धक्काच बसतो. बापू म्हणतात की काय बोलतात युगंधर, तर युगंधर म्हणतो की हो, कारण युगंधर आता जे काही म्हणत आहे विद्याधर आणि ह्या धनश्रीच्या डिव्होर्स बद्दल, कारण विद्याधरने जे काही आता हे वागून जो काही निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे ते सगळं काही आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे पग विद्याधरने मात्र धनश्री सोबत जे काही केलेलं आहे ते मात्र मी नाही विसरू शकत, कारण एका जनावरासारखं मात्र आता त्याने ह्या धनश्रीला मारलेला आहे आणि तो इतका निर्लज्जसारखा धनश्री बरोबर वागतो ते मी नाही सहन करू शकत माझ्या उघड्या डोळ्यांसमोर. आज मात्र तू हे सगळं काही धनश्रीशी बोल आणि कायदेशीररित्या मात्र तिला आता विद्याधर बरोबर घटस्फोट घ्यायला सांग. तेव्हा शिल्पा हे सर्व काही ऐकून घेते आणि म्हणते की धनश्री कधीही मान्य नाही करणार. जितकं मात्र तू तिला ओळखतो तितकं मी तिला ओळखते आणि तितकंच मात्र ती आता विद्याधरवर प्रेम करते, त्यामुळे ती खरंच हे सगळं आपण जे काही तिला सांगू ते ऐकू शकत नाही. मला माहिती आहे की तिचं विद्याधरवर किती प्रेम आहे, ती कधीही विद्याधरला नाही सोडू शकणार. त्यावरती मात्र आता लगेच युगंधर विचारतो की अगं पण का ताई तू असं का बोलतेस.
माणसाला मात्र आता तिच्या प्रेमाची आणि तिच्या कर्तृत्वाची काही गरजच नाही. तो एका जनावरासारखं तिला वागवतो. त्यावरती शिल्पा म्हणते की हो, मला सगळं काही माहिती आहे, पण हे सगळं तिला कळायला हवं. ती मात्र आंधळ्यासारखं त्याच्यावर प्रेम करते आणि उद्या जर विद्याधरने तिला लाथा हाणल्या, पायदळी तुडवलं, तिला जरी घरातून बाहेर काढलं तरी सुद्धा मात्र ती उठून हे सर्व विचारे, तुमच्या हाताला लागलं तर नाही ना. त्यामुळे ह्या मुलीबद्दल असा विचार करणं खूप चुकीचं आहे. आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. तेव्हा आता लगेच युगंधर त्याच्यावर मात्र काहीतरी आपल्याला करावं लागेलच. आणि त्यानंतर तेथे आनंदी आणि सुनीताताई येतात आणि तेवढ्यात मात्र आनंदी आणि आता सुनीताताई समोर येऊन उभे राहतात. युगंधर आनंदीकडे बघत असतो आणि विचारतो, मी तुला काल जी साडी दिली होती सरप्राईज म्हणून, गिफ्ट म्हणून, तर ती साडी का नेसली नाहीस? त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, ती साडी मात्र मी वटपौर्णिमेच्या पूजेला नेसायला ठेवलेली आहे, म्हणून ती साडी मी आता नेसली नाही. शिल्पाला खूप राग येतो, रागानेच पाहत असते. शिल्पा रागाने आनंदीला म्हणते की मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की वटपौर्णिमेचं पूजा करण्याची गरज नाही आणि उपवास धरण्याची सुद्धा गरज नाही, पण तुला मात्र या घरामध्ये स्वतःचं खरं करण्याची आणि वरचढ होण्याची सवय झालेली आहे. बरोबर आहे ना? म्हणून शिल्पा आता आनंदीवर खूप ओरडते. आनंदी म्हणते की नाही ताई साहेब, अगं तसं नाही. आणि मालक साहेब हे बघा, लग्न झाल्यानंतरचा आता माझा हा पहिला सण आहे आणि त्यामुळे मात्र मला या घरात या पहिल्या सणाची पूजा करायला भेटावी आणि मी ती करणार आहे. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, तुला या घरामध्ये पूजेची आणि उपवासाची करण्याची काही गरज नाही, कारण मी तुला माझी बायको मानतच नाही. आता हे ऐकल्यानंतर शिल्पाला मात्र फार आनंद होतो. ती आता गालातल्या गालात हसत असते, परंतु माई, बापू, आनंदी यांना खूप वाईट वाटतं, धक्का बसतो. युगंधरच्या या बोलण्याने त्यांच्या मनाला आता वाईट वाटलेलं असतं. तेव्हा युगंधर पुढे म्हणतो की माझी बायको फक्त आणि फक्त समिदाच होती आणि यापुढे फक्त तीच राहील. माझ्या मनातील तिची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही आणि या निंबाळकरांच्या घरामध्ये सून म्हणून तीच कायम राहील. आणि ही गोष्ट मी तुला या निंबाळकरांच्या घरामध्ये पाऊल टाकण्या अगोदर सांगितली सुद्धा होती. तुझ्या मनामध्ये काही पण असेल, पण तू माझ्या मनातील समिदाची जागा कधीच घेऊ शकणार नाही. त्यामुळे माझ्या उदंड आयुष्यासाठी आणि माझ्या सोबतीसाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करण्याची काही गरज नाही, समजले ना? तेव्हा आता आनंदी म्हणते की हे बघा मालक साहेब, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, परंतु युगंधर म्हणतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही. तेव्हा मात्र आता बापू म्हणतात की हे बघ युगंधर, अरे जरा ऐकून घे तिचं. परंतु युगंधर काही ना ऐकून घेता लगेच आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आनंदी ही माई आणि बापूंना म्हणते. शिल्पाचं तर फारच आता आवाज चढलेला असतो, ती तर फारच आनंदी होते. युगंधर हे जे काही बोललेलं आहे ते बघून आनंदी माई आणि बापूंना म्हणते की माझा लग्नानंतरचा पहिला सण आहे आणि ह्या पवित्र ह्या म्हणजे सणाच्या दिवशी बायका मात्र आपल्या पतीसाठी पूजा करतात, उपवास करतात आणि मला सुद्धा मालक साहेबांच्या सुखासाठी हा उपवास करायचा आहे. हो, त्यांच्या नजरेमध्ये मी त्यांची पत्नी नाही, ठीक आहे, हे मला मान्य आहे, पण माझ्या मनामध्ये तेच माझे पती आहेत. मग एका पत्नीला मात्र तुम्ही तिच्या कर्तव्याच्या ह्या पूजेसाठी कसं थांबू शकतात? ते बघा माई, मला हा उपवास करायचा आहे. तेवढ्याच आता शिल्पा पुढे येते आणि म्हणते की ओ पतिपुराण, युगंधरने स्पष्ट शब्दात सांगितलं तुला की तुला मात्र हा उपवास करण्याची काही गरज नाहीच म्हणून, आणि हे सर्व तुला कळाले असेल तर अजून काही बोलायचं बाकी आहे का? आणि हे बघ, माझ्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तुला उपवास करण्याची काही गरज नाही आणि मी माझ्या भावासाठी कैक वर्षापासून कडक असे गुरुवार करते आणि उपवास सुद्धा त्याच्यासाठी मी करत आहे. त्यामुळे तुला त्याची काळजी करण्यासाठी काहीच गरज नाही. आणि मोठी सती सावित्री बनायला चालली होती, काय तर म्हणे नवऱ्यासाठी उपवास करायचा, पूजा करायची, उपवास करायचा, सती सावित्री बनवायचं. आणि हे बघ, तू काही जे काही स्वतःहून नोकराचं नाटक सुरू केलेलं आहे तर ते विसरू नकोस, ते तसंच चालू ठेव. मुलांना मात्र आता असंच वाटायला हवं की तू या घरातील नोकर आहेस म्हणून, आणि एका नोकराची लायकी काय असते हे तुला काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे नोकरांनी नोकरासारखंच राहायचं, मालकीन बनण्याचा आव आणायचा नाही, कळले ना तुला आता हे सर्व? तेव्हा असे बोलून शिल्पा तोऱ्यातच आतमध्ये निघून जाते. आनंदी बिचारीला फार वाईट वाटतं, ती रडत असते, पाहत असते, तरी सुद्धा तिने काही आता इच्छा हरलेली नसते. ती मनातून हा उपवास करायला तयारच असते. तेव्हा आता आनंदी मनात म्हणते की तुम्ही कितीही मला नवरा म्हणजे मी तुम्हाला नवरा मानणारच आहे, तुम्ही मला पत्नी माना किंवा मानू नका मालक साहेब, परंतु मी तुम्हाला मात्र नवरा मानणारच आहे. काही काळजी करू नका, जीवात जीव असेपर्यंत मात्र तुमच्या आयुष्यासाठी मी प्रार्थना करतच राहणार. आणि तेव्हा मात्र आता आनंदीने ठरवलेलं असतं की किती काही झालं तरी आता मालक साहेबांसाठी हा उपवास करायचा. मालक साहेबांनी कितीही आपल्याला अडवलं असेल पण तरी सुद्धा हा उपवास आनंदीने करण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेव्हा आनंदीला काहीतरी झालेलं असतं, आनंदीच्या डोक्याला जखम झालेली असते, तरी सुद्धा आता आनंदी बेशुद्ध असते.
सुद्धा मात्र आता आनंदीचे हे व्रत आता युगंधर पूर्ण करणार आहे, कारण त्याला आठवतं तो आनंदीकडे सारखा पाहत असतो. आनंदी म्हणलेली असते की किती काही झालं तरी मला हा उपवास करायचा आहे, म्हणून तो आनंदीचे हे व्रत पूर्ण करण्याचं ठरवतो. तो मात्र आता स्वतः पूजा करायला म्हणजे जाणार असतो. तो आनंदीला म्हणलेला असतो की तू आता माझ्यासाठी उपवास करू नको, मी तुला बायको मानत नाही. पण तरी सुद्धा आनंदीने हा उपवास करण्याचं ठरवलेला आहे. आणि शेवटी तो पूजेचं ताट वगैरे घेऊन मात्र आता जेथे बायका पूजेसाठी वडाच्या झाडाला फेरी मारायला गेलेल्या आहेत पूजा करायला, तर तेथे माई आणि आता धनश्री सुद्धा पुढे गेलेले असतात. युगंधर स्वतः गाडीतून येतो, त्याच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं. आणि जेव्हा तो गाडीच्या खाली उतरतो तेव्हा आता धनश्री म्हणते की अहो भाऊजी तुम्ही इथेच. तेव्हा आता युगंधर फक्त पाहत असतो. आणि युगंधरने ठरवलेलं असतं की आता ही आपल्या आनंदीची पूजा पूर्ण करायची. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.